मधला दलित बांधव मराठी म्हणून उभा राहतोय तर हे ह्यांना पाहवत नाही, कारण यांना यांची राजकीय पोळी भाजून घेता येणार नाही. आणि त्या बांधवाला देखील कळलंय की खरं काय आणि खोटं काय ते. इतक्या लोकांसमोर मी ज्यावेळेला आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी ज्यावेळेला दाखला पुरावा ज्यावेळेला देतो, इतक्या बेजबाबदारपणाने वागेन मी. इतक्या लोकांसमोर मी कोणत्या व्यक्तीला हात लावतोय ह्याचंही भान नसेल मला. पण हे सगळं करताना आपण सगळेजण मराठी म्हणून उभं राहण्याचा आपण सगळ्यांनी एकत्र प्रयत्न केला पाहिजे. राज ठाकरे बोंबल बोंबल बोंबलेल, पण आपण सगळ्यांनी, मला आता दिसतोय फरक दिसायला लागला मला. मला आता एक एक रिपोर्ट जे येत आहेत सगळ्या ऑफिसेस मधनं सगळे लोक मराठीत बोलायला लागले. परवा दिवशी मला एक व्यक्ती बोलली, ते म्हणजे मी कुठच्या तरी कॉन्सुलेटमध्ये फोन केला होता, त्यांनी ते विचारलंय, त्या बाई होत्या, आणि त्यांनी काहीतरी इंग्लिशमध्ये विचारलं की असं 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 आहे. ते बाई बोलली की जरा थांबा 2 मिनिटं मी तुम्हाला कळवते. पण फोन होल्डवरती ठेवला आणि आमचा जो कोणी माणूस होता तो बोलला काहीतरी त्याच्या बाजूच्या मित्राला बोलला, अरे पण काय मी आता फोन लावलाय वगैरे वगैरे. तो मराठीत बोलला. त्यावरती बाई बोलली, अहो तुम्ही मराठी आहात का? तो बोलला, हो. अहो मराठीत बोला ना. परिणाम बघा कसे होतात ते, चांगला परिणाम. हे वाढलं पाहिजे तर पुढचं थांबेल. भैया भाजी के दिया.